सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 496। सर्व सुखे आजी येथेची ओळली, संताची देखिली चरणांबुजे। सर्व सुखे आजी येथेची ओळली, संताची देखिली चरणांबुजे। सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटले ते धनी येणे काळे। सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटले ते धनी येणे काळे। तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान। तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान। सर्व सुखी आजी येथेची ओळली, संताची देखिली चरणांबुजे। अर्थ आपले समाधान झाले असे सांगताना महाराज म्हणतात, संतांची चरणकमले पाहिल्यामुळे जगातील सर्व सुखे मला प्राप्त झाली आहेत, याचविषयी मनात निरंतर तळमळ होती। संतांचे चरणच मी आठवत होतो, त्याचे दर्शन झाल्यामुळे मी तृप्त झालो आहे। आता याच्या संबंधी काहीच बोलता येत नाही, माझे चित्त समाधान पावले आहे एवढेच सांगता येते। तर इतर गोष्टी सांगायच्या तर शब्द कुंठित झाला आहे। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 497। विठ्ठल सोयरा सज्जना सांगाती, विठ्ठल याची ती बैसलासी। विठ्ठल सोयरा सज्जना सांगाती, विठ्ठल याची ती बैसलासी। विठ्ठल हे अंग व्यापिली ती काया, विठ्ठल हे छाया माझी मज। विठ्ठल हे अंग व्यापिली ती काया, विठ्ठल हे छाया माझी मज। बैसला विठ्ठल जीवीची या माथा, नवदे अन्यथा न दुजे। बैसला विठ्ठल जीवीची या माथा, नवदे अन्यथा न दुजे। सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे। सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे। तुका म्हणे या हो विठ्ठलाशी आता, नये विसंबता माझे मज। तुका म्हणे या हो विठ्ठलाशी आता, नये विसंबता माझे मज। विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल याची ते बैसलासे। अर्थ स्वतःच्या स्थितीबद्दल महाराज म्हणतात, विठ्ठल हाच माझा सोयरा आणि सज्जन साथीदार आहे, तो माझ्या चित्तात वास करत आहे। विठ्ठलाने माझे सर्व अंग व्यापून टाकले आणि असून माझी सावलीही विठ्ठलच झाला आहे असे मला वाटू लागले आहे। माझी जीभ विठ्ठलाचे चिंतन करते, दुसरे काही बोलत नाही। सगळ्या इंद्रियात मन श्रेष्ठ आहेत आणि तेच विठोबाचे ध्यान करीत आहे। आता या विठ्ठलाला मी विसंबू शकत नाही। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 498। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, होय होय रे वारकरी पाहे पाहे रे पंढरी। काया करावी साधने फळ अवघेची येणे, काय करावी साधने फळ अवघेची येणे। अभिमानानु रे कुळ अवघेची पुरे, अभिमानानु रे कुळ अवघेची पुरे। तुका म्हणे डोळा विठा बैसला सावळा, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी,
काय करावे साधने फळ अवघीची येणे. अर्थ भक्ताला महाराज म्हणतात, अरे वारकरी हो, पंढरीचे दर्शन घ्या. बाकीची साधने काय करायची आहे, सर्व काही फळ याचनेच मिळते. अभिमान राहत नाही, सर्व इच्छा पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो, त्यामुळे सर्वत्र त्याचेच प्रयत्न येतो. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 499. पंढरीशी जाय तो विसरे माय बाप माय. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. अवघा होय पांडुरंग राहे धरुणी अंग. अवघा होय पांडुरंग राहे धरुणी अंग. न लगे धनमान देह भावे उदासीन. न लगे धनमान देह भाव उदासीन. तुका म्हणे मळ नाशी तात्काळ ते स्थळ. तुका म्हणे मळ नाशी तात्काळ ते स्थळ. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. अवघा होय पांडुरंग राय धरुणी अंग. अर्थ महाराज म्हणतात, पंढरपूर हे क्षेत्र असे क्षेत्र आहे की येथे जो जातो तो आपली सर्व प्रपंचिक नाती विसरतो. तो स्वतःच सर्वस्वी अनुरंग रूप होतो आणि त्याच स्थितीत राहतो. द्रव्य व मानसन्मान याची इच्छा त्याच्या ठिकाणी राहत नाही, कारण तो देहाविषयी उदास असतो. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मलाच तात्काळ नाश करणारे आहे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 500. बळे बहात्कारे संपदिले सोंग. नाही झाला त्याग अंतरीचा. बळे बहात्कारे संपादिले सोंग. नाही झाला त्याग अंतरीचा. ऐसे येते नित माझ्या अनुभव. मनाशी ठावा समाचार. ऐसे येते नित्य माझ्या अनुभव. मनासी ठावा समाचार. जागृतीची नाये अनुभव स्वपनी. जात विसरोनी कळ हे. जागृतीच नाये अनुभव स्वपनी. जात विसरोनी सकळ हे. प्रपंचा बाहेरी नाही आलो चित. केले करी नीत देव साव. प्रपंचा बाहेरी नाही आले चित. केले करी नीत देव साव. तुका म्हणे माझ बहुरूप्याशी परी. झाले सोंगवरी आता तही. तुका म्हणे माझ बहुरूप्याशी परी. झाले सोंगवरी आता तैसे. अर्थ तुकाराम महाराज स्वतःच्या मनस्थितीचे वर्णन करतात व ते देवाजवळ कबूल करतात. ते म्हणतात, मी साधूपणाचे वरकरणी बळेच संग घेतले आहे. खरोखर अंतःकरणापासून विषयाचा त्याग झालेला नाही हे सतत जाणवते. माझ्या नित्य अनुभवाला हीच गोष्ट येत आहे आणि खरा काय प्रकार आहे ते मला माहीत आहे. मला तो अनुभव जागृतीत येतो. तो पूर्णपणे मुरलेला नसतो, त्यामुळे स्वप्नात मी तो विसरून जातो. माझे चित्त खरोखर प्रपंचातून अजून बाहेर पडलेले नाही. मी पूर्वीचेच व्यवसाय पुढे करीतच राहिलो आहे. माझा प्रकार बहुरूप्याप्रमाणे झाला. वरच्या बाजूने जगाला सोंग मात्र दिसत आहे, परंतु आत मी जसाचा तसाच प्रपंचिक आहे. तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.